मॅचेस आपण सिस्टमॅटिक प्रकारे आयोजित करता, म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपण यंग मुलात, तरुण मुलात, आपण क्रिकेट मॅच पुरता मर्यादित न राहता या कांजूरच्या विकासासाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करावं. मी आपल्या सोबत आहे हा शब्द मी आपल्याला देतो आणि ह्या सर्वच टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आज खऱ्या अर्थाने ईसाई सत्कार माझ्या हस्ते झाला सरीनेचा, त्याचाही मला अभिनंदन आहे, आनंद आहे की कांजूर मार्गमध्ये तू आमच्या ऑलिम्पिकमध्ये ना आपलं हां एशियन तुला गोल्ड मेडल मिळालं, हा सुद्धा आमच्या कांजूरवासियांसाठी आणि आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. तुझंही मनापासून मी स्वागत करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भाऊ. नक्कीच भाऊ म्हणाले की मी देखील या मॅचचा आनंद लुटला. खूप चांगलं कार्य भाऊ सातत्याने करत आलेत आणि नक्कीच पारितोषिक वितरण समारंभ देखील आपण लगेच पार पाडणार आहोत. भाऊंनी आनंद लुटला, कांजूरकरांनी आनंद लुटला. एक मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचं मुख्य कारण विक्रोळी विधानसभा आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेली स्पर्धा कांजूर मार्ग प्रीमियर लीग जेडी चषक 2025 पर्व 6 मध्ये आता शेवटच्या टप्प्यात आपण आलोय. थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी पार पडला जाईल. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत सर्व खेळाडूंनी केली. मल्हार नाईन संघ शेवटपर्यंत फाईट नक्की पाहायला मिळाली. मात्र या पर्वावर नाव कोरलाय श्री साई स्पोर्ट्स. खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड सुशील पांचाळ. लगेचच आपण पारितोषिक वितरण समारंभाकडे देखील वळणार आहोत. जास्त विलंब न घेता भाऊंनी देखील संपूर्ण फायनलचा सामना या ठिकाणी पाहिला. सर्व त्यांचे पदाधिकारी, सर्व आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. स्वराज चौधरी आपण जर इकडे कुठे असाल तर आपली मातोश्री या ठिकाणी आली आहे. स्वराज चौधरी आपण जर या क्रीडानगरीत असाल तर कृपया करून आपण घरी जावे. आपली मातोश्री आपली वाट पाहत आहे. आमचे सन्माननीय सुनील भाऊ राऊत यांचा मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी राहिला. 2014 साली भाऊंनी विधानसभेवर आपला झेंडा रोवला आणि त्यानंतर भांडूप कांजूर विक्रोळीचा विकास आपण सर्वांच्या डोळ्याने पाहत आहोत आणि असंच येणाऱ्या काळात देखील भाऊंच्या हस्ते कार्य कायम होत राहणार आहे. त्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. तोपर्यंत इथे उपस्थित झाले सगळे मान्यवर, शाखा प्रमुख 111चे दीपकजी सावंत साहेब, शाखा प्रमुख 117चे रवींद्र माडिक साहेब, समाजसेवक राजूदादा पावसकर, त्याचप्रमाणे विधानसभा प्रमुख परब यादव, शाखा समन्वय 111चे सचिन चोरमुले साहेब यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेसाठी जो आपला मोलाचा सहकार्याचा वाटा दिलात, खूप खूप धन्यवाद. थोड्याच वेळात या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ देखील पार पाडणार आहोत. त्याचप्रमाणे सर्व आटी संघ यांचं देखील मी कौतुक करेन. आपण आवर्जून या ठिकाणी आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल केलात. खूप चांगला खेळ कालच्या दिवसापासून आजपर्यंत आपण केलाय. तेच आमचे सर्व कांजूरमार्ग प्रीमियर लीग कमिटीचे सर्व सदस्य यांचं देखील मी आभार मानेन. जो हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आपण पार पाडलात आणि आता अंतिम टप्प्यात आपण येऊन पोहोचलोय. चला सर्व खेळाडू, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. कालपासून खूप चांगली साथ या ठिकाणी आपण दिलीत. थोड्याच वेळात या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ देखील पार पाडणार आहोत. दमदार आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ थोड्याच वेळात या ठिकाणी पार पडेल. वर्षानुवर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सुनील भाऊ राऊत साहेब केवळ क्रिकेट पुरताच भाऊ मर्यादित नाहीये. समाजकार्य असू दे, कोणती कार्य असू दे, त्यामध्ये भाऊंचा खूप लाख मोलाचा वाटा कांजूर विक्रोळी भांडूप मध्ये राहिलाय आणि त्यावर नक्कीच जनतेने देखील विश्वास दाखवलाय. म्हणून हॅट्रिक आमदार म्हणून त्यांची ख्याती देखील आता आहे सुनील भाऊ राऊत. तोपर्यंत आपण लगेच जाऊया पारितोषिक वितरण समारंभाकडे. कृपया सर्व खेळाडू आपल्याला विनंती आहे, कांजूरकर थोडं आपण स्टेजच्या जवळ यायचं आहे. आपल्यातलाच कोणतरी या ठिकाणी घरी LED घेऊन जाणार आहे, कोणतरी कूलर घेऊन जाणार आहे, कोणतरी फ्रीज घेऊन जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं पर्व 6 मध्ये आपलं नाव ज्याने कोरलंय तो टायटल देखील घेऊन जाणार आहे. सर्वांना विनंती असेल एकदा आपण सर्वांनी जवळ यायचंय. चला तर या ठिकाणी आपण जास्त वेळ न घेता आपण लगेच पारितोषिक वितरण समारंभाकडे आपण वळणार आहोत. हॅलो
बेस्ट फिल्डरसाठी या ठिकाणी कूलर. नक्कीच या ठिकाणी बरीच नावं ऐकायला मिळाली. अनिकेत होता, सुशील होता, शुभम होता. खूप बऱ्याच लोकांनी चांगलं कार्य या ठिकाणी केलं. दीपकजी सावंत साहेब आपल्याला विनंती आहे आपण पुढे यायचं आपल्या हस्ते हा बेस्ट फिल्डरचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. तर कोण असणार आहे बेस्ट फिल्डर? नो डाऊट शुभम मुतकर. कॅमेरामॅन फोकस करा. आणि भाऊंनी केलेल्या सहकार्यांबद्दल 2 शब्द, स्पर्धेबद्दल 2 शब्द आणि आयोजनाबद्दल 2 शब्द. नक्कीच आयोजन तर खूप चांगलं आहे आणि भाऊंचा सपोर्ट कांदू काकांसाठी खूप असतो पहिल्यापासून. आणि कूलर भेटला थंडीत नाही तर उन्हाळ्यात वापरेन. नक्कीच खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. चला या कोणीतरी कूलर उचलायला मदत करा भाऊ. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय शाखा प्रमुख 117 चे रवींद्र माडिक साहेब आपण कृपया पुढे यायचे. उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक पारितोषिक LED टीव्ही आपण या ठिकाणी पाहतोय. कोण असणार आहे उत्कृष्ट गोलंदाज? मल्हार नाईन संघाचा अभिषेक कांबळे. या ठिकाणी खूप चांगली कामगिरी त्याने केली. मध्ये अभिषेक उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळालाय. एवढा मोठा मंच होता, भव्य दिव्य आयोजन होतं. स्वतः आमदार साहेब देखील उपस्थित होते फायनल फेरीमध्ये. त्या अगोदर सेमीफायनल मध्ये तू चांगली कामगिरी केलीस. काय वाटतंय आणि हे किती तुझं प्राइज आहे एकदम तुझ्या वैयक्तिक करिअरचा विचार केला तर? खूप चांगलं वाटतंय. भाऊंचा या टुर्नामेंटसाठी खूप मोठा सपोर्ट होता आणि खूप चांगली टुर्नामेंट झाली आणि मला मॅन ऑफ द मॅच मिळालं. खूप चांगलं वाटतंय. बेस्ट बॉलर मिळाले, बेस्ट बॉलर मिळाले मला. ठीक आहे. सेमीफायनलला आम्ही चांगला परफॉर्मन्स केला. फायनलला थोडंसं आम्ही बॉलिंगमध्ये थोडंसं आम्ही विचलित झालेलो आणि सगळ्यांनी थोडीशी जास्त खुशी होते त्यामुळे शब्द इकडचे तिकडे होतात. हरकत नाही. वेल प्लेड. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर त्यानंतर मी विनंती करतो कुमारी सेरेना उसकर आपण पुढे यायचे. आपल्या हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज नक्कीच बऱ्याच लोकांनी खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये दर्शवली. मात्र या टीव्हीचा हकदार ठरलाय मल्हार नाईन संघाचा शुभम पाटील कर्णधार. शुभम
बरीच वर्ष तू कांजूरमार्ग प्रीमियर लीग खेळत आलाय, कसं वाटतंय आता उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मिळालाय, काय फिलिंग्स आहेत आणि काय सांगशील? खरंच खूप चांगलं वाटतंय, पण थोडी कुठेतरी फायनल चुकली. हरकत नाही, पण उत्कृष्ट फलंदाजाचा तर पुरस्कार मिळालाय, टीव्ही देखील घरी घेऊन चाललाय आणि ही तुझं कितवं पारितोषिक आहे? बेस्ट बॅट्समन तर मला खूप वेळा भेटलेलं आहे इंटर कांजूरमध्ये. टीव्ही किती वेळा मिळाली आहे? पहिल्यांदा आहे. मग नक्कीच घरी देखील चर्चा होणार आहे. आज काही ना काहीतरी घेऊन आलायस. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. सरीना, तुझ्याशी 2 शब्द. आमच्या कांजूरचं नाव, भांडूपचं नाव, अमित सर असतील, आमच्या पूर्ण कांजूर परिसर असेल, याचं तू नाव भारताच्या बाहेर नेलंयस. मगाचपासून तू आलीस, ही स्पर्धा पाहिलीस, आमच्या भाऊंचा एक पाठिंबा देखील पाहिलास, त्याबद्दल तुझं 2 शब्द काय सांगशील? खूप छान वाटतंय की ज्या मैदानावरती मी माझं करिअर सुरू केलं, कबड्डी खेळायला सुरू केली, तिथेच आज मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि माझ्या सरांचा पण खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे त्यांनीच मला घडवलं. म्हणजे खेळाडू फक्त खेळतो, पण त्यांना दिशा दाखवणं आपले म्हणजे माझ्या सरांनी सगळं केलं माझ्यासाठी आणि खूप छान वाटतंय. असं वाटतच नाही की आपल्या कांजूरमध्ये म्हणजे असं बोलतात ना की छान टुर्नामेंट होते, एकदम खूप भारी वाटतंय. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुला देखील पुढील वाटचालीसाठी. तर ही होती नक्कीच सरीना म्हस्कर, जिने भारताभर आणि भारताच्या बाहेर जाऊन आपलं नाव या ठिकाणी कोरलंय. त्यानंतर जाऊया पुढील पारितोषिक. या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक कांजूरमार्ग प्रीमियर लीग जेडी चषक 2025 मधील द्वितीय पारितोषिक मी विनंती करेन सन्मान्य परमजी यादव साहेब, विधानसभा प्रमुख, आपण यायचंय. आपण भाऊ दोघांच्या हस्ते या ठिकाणी द्वितीय पारितोषिक. तर नक्कीच पूर्ण संघ कर्णधार आपण यायचंय. या ठिकाणी आपलं रोख रुपये 22,222. कर्णधार शुभम पाटील, संघ मालक राजू धुरी. एक दर्जेदार कामगिरी नक्कीच केली आहे मल्हार नाईन संघाने. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मल्हार नाईन साठी. कालपासून चांगला संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला आणि द्वितीय पारितोषिकाचे मानकरी या ठिकाणी ठरले आहेत. कांजूरमार्ग प्रीमियर लीग 2025 जेडी चषक 6व्या पर्वामध्ये. थोडे या बाजूला या, थोड्यांनी खाली. वेलप्लेड टीम अशी चांगली कामगिरी करत राहा. संघ मालक राजू धुरी, आपण देखील खूप चांगला सहयोग आपल्या टीमला केलात. यानंतर कांजूरमार्ग प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वावर ज्या संघाने नाव कोरलंय यापुढे आपण प्रथम पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. सन्माननीय आमदार संघ मालक राजू धुरी आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं पारितोषिक द्वितीय पारितोषिक घेऊन जायचंय. आपलं कॅश प्राइज देखील आपण या ठिकाणी घेऊन जायचंय. नक्कीच कुठलाही खेळ असू दे तो पैशाने तोलला जात नाही, याचंच उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. केवळ आणि केवळ या चषकावर आपलं नाव करणं एवढंच त्यांचं देह आणि एवढाच त्यांचा उद्देश, त्यासाठी केलेला अट्टहास.
नक्कीच यानंतर या स्पर्धेवर कांजूरमार्ग प्रीमियर लीग जेडी चषक 2025 6व्या पर्वावर ज्या संघाने नाव कोरलंय श्री साई स्पोर्ट्स. चला या सर्व आपल्याला विनंती असेल शैलुदा पाटील आपण देखील यायचं आहे. आपला हा संघ या ठिकाणी आपण दाखल केलात. संघ कर्णधार संघ मालक आमचे सन्माननीय सर्व मुख्य उपस्थिती यांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. प्रथम पारितोषिक एकदा जोरदार टाळ्या जाऊ दे श्री साई स्पोर्ट्स या संघासाठी. फेरीत मजल मारली आहे. खूप खूप अभिनंदन. थँक्स बोलतोय की माझ्या टीमने फायनल मारले, पण माझ्या टीमने सगळ्यांनी असं डिसाईड केलं आहे की ही जी रक्कम जी काय मिळाली आहे आम्हाला, या माझ्या टीमला प्राईज जी मिळाली आहे ही नरेशच्या हॉस्पिटलसाठी ही डोनेट करतायत सगळे मित्र. दुसरी गोष्ट सांगायचं झालं, मी भाऊंकडे गेलेलो की नरेशला असा इन्सिडेंट झाला आणि तो पडला आहे की त्याला 40 लाख रुपये खर्च सांगितलं आहे. पण ज्यावेळी मी भाऊंकडे गेलो तर भाऊने एकच मला सांगितलं, तू फक्त याच्यावर आकडा टाक. असा आमदार हा आपला विक्रोळी विधानसभेत भेटणं मुश्किल आहे. आणि जेव्हा जेव्हा मी भाऊंच्या इकडे गेलो तेव्हा पण मी बघितलं आहे की कोणी डोनेशनसाठी येते, कोणी लाईट बिल भरण्यासाठी आहे, कोणी प्रेग्नन्सीसाठी पण पैसे मागायला येत आहे, पण भाऊंनी त्यांना कधी खाली हाताने पाठवलं नाही आहे. नक्कीच भाऊंचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. भाऊंकडे कधीही जा, तुम्हाला खाली हात पाठवणार नाहीत. यासाठी कांजूरकरांनी भांडुपकर असेल विक्रोळीकर त्यांच्यावर 3 विधानसभेत त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि हॅट्रिक आमदार म्हणून देखील त्यांना निवडून दिलं. एकदा भाऊंसाठी जोरदार टाळ्या जाऊ देत. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप मनापासून अभिनंदन श्री साई स्पोर्ट्स. 6व्या पर्वावर नक्कीच त्यांनी मजल मारली. एक जल्लोष होऊन जाऊ दे. साठी नक्कीच सर्वांचं ज्यांनी मनापासून सहकार्य केलं आणि आमचे मुख्य मान्यवर मुख्य सहकारी ज्यांचं पाठबळ कायम कांजूरवासियांच्या प्रत्येक गोष्टीसाठी राहिले असे आमचे विक्रोळी विधानसभेचे डॅसिंग दमदार आमदार सुनील भाऊ राऊत साहेब यांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो, हार्दिक आभार मानतो. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी या स्पर्धेसाठी नक्कीच या ठिकाणी ओपन करायची विनंती केली आहे. नक्कीच मला माहिती आहे सर्वांना तर ज्याला साठी सर्वांना उत्कंठा लागली होती की मालिकावीराचा हा किताब कोण जिंकणार आणि हा फ्रीज कोण घरी घेऊन जाणार. नक्कीच भाऊ आपल्याला विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय भाऊंच्या हस्ते या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देण्यात येणार आहे. माफ करा तर या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय श्री साई स्पोर्ट्सचा सुशील पांचाळ. अभिनंदन, वेल प्लेड. खूप चांगली कामगिरी तुझ्या मार्फत पाहायला मिळाली. आमचे सन्माननीय सुनील भाऊ यांच्या हस्ते तुला सुशील साठी नक्कीच खूप दर्जेदार कामगिरी त्याने केली.
ठिकाणी सर्वांचं लक्ष कालपासून नाही म्हटलंस तरी मी 5 ते 6 वेळा तुझा इंटरव्ह्यू घेतलाय. कधी मॅन ऑफ द सिरीज असेल, कधी मॅन ऑफ द मॅच असेल, तर कधी कर्णधार म्हणून तू या ठिकाणी आलास. आणि आता शेवटी तुला ज्या पुरस्कारासाठी तू संघर्ष करत होतास तो देखील तुला मिळालाय. आणि कालपासून केलेला संघर्ष आणि आता येऊन ते थांबलंय, त्याबद्दल 2 शब्द काय सांगशील? खूप चांगलं वाटतंय मला. मॅन ऑफ द सिरीज भेटले, मला फर्स्ट टाइमच भेटले. नक्कीच फर्स्ट टाइम भेटले, पण कालपासून ज्या प्रकारे तू संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, संपूर्ण फलंदाजीची जबाबदारी नक्कीच तू आपल्या खांद्यावर घेऊन चालत होतास. तर कालपासून काही मनात विचार करून होतास की मला फ्रीज घरी न्यायचाच आहे, काही होते? नाही, असा काही विचार नव्हता केला की आपल्याला फक्त बेस्ट द्यायचं आहे आपला बस. नक्कीच. आणि सुनील भाऊंच्या हस्ते मला वाटतं खूप असे कमी स्पर्धा असतात जिकडे आपले सुनील भाऊ उपस्थित असतात आणि त्यांच्या उपस्थितीत तुला मालिकावीराचा पुरस्कार मिळालाय. पुन्हा एकदा काय सांगशील? मी तुला तेच विचारतोय, पण का तू त्याचं मला उत्तर देत नाहीयेस? नाही, मला खरंच भारी वाटतंय. भाऊंनी खूप सपोर्ट केलाय सगळ्यांना, आम्हाला पण केलाय खूप, त्याबद्दल भाऊंचं पण धन्यवाद. नक्कीच मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे सुशीलसाठी अजून एक भेट या हंगामात त्याला मिळाली आहे. श्री साई स्पोर्ट्सचा कांजूरमार्ग मधील 3रा ब्रँड अँबॅसिडर सुशील पांचाळ, एकदा जोरदार टाळ्या जाऊ दे. नक्कीच ही फ्रीज आपण पाहतोय कमिटीच्या माध्यमातून मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आलाय. त्याचप्रमाणे ही सर्व आपण पारितोषिकं जी पाहिली, आपले सर्व मुख्य मान्यवर असतील त्यांच्या हस्ते खूप महत्त्वाचं आणि मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. तर मी त्यांचं देखील पुन्हा एकदा भाऊ सर्वांचं तुमच्या मनापासून आभार मानतो. भाऊ एक मिनिट. ही स्पर्धा आम्ही भरवली कांजूर प्रीमियर लीगची. प्रत्येक वर्षी भाऊंचा सपोर्ट आम्हाला पहिल्या वर्षीपासून आहे आणि भाऊंकडे आम्ही गेलोय आणि भाऊंनी आम्हाला असं की बाबा या, तुम्ही कधीच आम्हाला विचारलं नाही, तुम्ही या, कधी तुम्ही चालू करा स्पर्धा, बाकीचं मी बघतो. भाऊ आतापर्यंत तुम्ही आम्हाला आल्यानंतर म्हणजे आम्ही तुमच्याकडे आलो की तुम्ही प्रत्येक गोष्टीला मदत करता, पण भाऊ यापुढे तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकणार. आणि तसंच राजूदादाने पण आम्हाला वेळोवेळी म्हणजे आमची स्पर्धा चालू झाली की राजूदादा नाही आम्ही आहे, राजूदादा म्हणलं की आहे. तसंच राजूदादा तुझे पण मनापासून आभार. थँक्यू. आमची पण एक इच्छा आहे, हे महापौर मैदान आहे, मुंबईचा महापौर सुद्धा आपलाच व्हायला पाहिजे. आणि मला खात्री आहे तुम्ही माझ्या बरोबरच राहणार. धन्यवाद. 2 मिनिटात सचिनजी मोरे साहेब, आपला देखील एक छोटासा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेअंतर्गत जर कोणाचा सत्कार समारंभ या ठिकाणी राहिला असेल तर आम्ही मनापासून माफी मागतो. आपण सर्वांनी जे दाखवलेलं सहकार्य, जे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी मनापासून नक्कीच आभार मानेन सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत साहेब यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली. खूप चांगलं कार्य त्यांच्या हस्ते या ठिकाणी झालं आणि वर्षानुवर्ष असंच कार्य ते या ठिकाणी करत आहेत. खूप चांगली कामगिरी त्यांच्या मार्फत आपण पाहत आलोय. नुसतं क्रिकेट नाही तर कोणतंही कार्य असू द्या, तुम्ही भाऊंकडे जा, भाऊ तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही आहेत. आणि तेच आज देखील पाहायला मिळालंय. सन्माननीय आमदार, दमदार आमदार सुनील भाऊ राऊत साहेब, मी आपले मनापासून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे कालच्या दिवसापासून ज्यांनी पंचांची भूमिका देखील योग्यरित्या पार पाडली, आमचे सन्माननीय पद्मनाभ प्रभू सर म्हणजेच बाबू सर, त्याचप्रमाणे चेतन सर आणि आपले सनी सर यांची देखील मी मनापासून आभार मानतो. खूप योग्यरित्या आपण कामगिरी या ठिकाणी बजावलीत आणि या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती देखील दाखवली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.
कांजूरमार्ग प्रीमियर लीग कमिटी आपण सर्वांनी थोडं व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला विनंती असेल कांजूरमार्ग प्रीमियर लीग कमिटी सदस्य आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपला एक मुख्य सत्कार सोहळा या ठिकाणी राहिलाय. मतंग सारंग आपण देखील व्यासपीठावर या. लौकिक आपल्याला देखील विनंती व्यासपीठावर या. सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. छोटासा सत्कार सोहळा या ठिकाणी मुख्य सत्कार सोहळा. दादा आपण देखील या व्यासपीठावर. अमित दादा सर्व आपलं व्यासपीठावर यायचं आहे. कालपासून ज्यांनी जरा सर्व सदस्य कमिटी आपण या ना या ठिकाणी. आपल्याला विनंती आहे 2 मिनिटं फक्त आपण या ठिकाणी यायचं आहे. सर्वांना विनंती असेल कमिटी. पंचांची भूमिका बजावली असे पद्मनाभ प्रभू म्हणजे बाबू सर आणि त्याचप्रमाणे चेतन सर यांचा देखील छोटासा सत्कार सोहळा आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्व कमिटी मेंबर आपण या. बाबू सर आपल्याला विनंती असेल. चेतन सर बाबू सर आपल्याला विनंती असेल. चेतन सर आपण देखील या. आपला देखील सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचपर्यंत आजच्या दिवसात कालच्या दिवशी आपण महाराष्ट्र आवाज या स्पर्धेसाठी ऐकला. त्यानंतर आजच्या दिवशी आपण विक्रोळीचे समालोचक विशाल सर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. आपला देखील सत्कार सोहळा या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. त्याचबरोबर आमचे विशालजी यांचा देखील सत्कार सोहळा या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. धन्यवाद. कालच्या दिवसापासून नक्की ज्यांनी उत्तमरित्या पंचगिरी पार पाडली आमचे पद्मनाभ प्रभू सर म्हणजेच बाबू सर, त्याचप्रमाणे चेतन सर, सनी सर यांचं देखील मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या दिवसात माझ्यासोबत साथी समालोचक विशाल सर यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आपण देखील या स्पर्धेसाठी उपलब्ध झालात आणि आपला आवाज या ठिकाणी आपण कांजूरकरांपर्यंत पोहोचवलात. त्याचप्रमाणे मी पंकज इंदप आता या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. भेटूया पुढच्या पर्वामध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.